तर नीट पेपर फुटीला केंद्र सरकारच जबाबदार आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि जीवाशी खेळ सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना अटक करा अशी मागणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे। तर चित्रा वाघ यांचं सुद्धा या प्रकरणी भाष्य वक्तव्य समोर आलंय। पूर्णपणे केंद्राचं सरकार, त्याचे मंत्री हे खातं जबाबदार आहे। मुलांच्या भवितव्याशी भविष्याशी ते खेळलेले आहे। मला असं वाटतं या सरकारला 302 खाली या सरकारच्या मंत्र्याला अटक झाली पाहिजे, कारण हे आत्महत्येत प्रवृत्त कोण करतंय? तर सरकार करतंय। म्हणजे गरीबाच्या पोरांनी अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, 2-2 वर्ष जागायचं आणि पुन्हा परीक्षेला द्यायचं। श्रीमंताच्या पोरांनी 10-20 लाखात पेपर फोडायचा आणि पेपर द्यायचा, अशी ही परीक्षेची पद्धती निर्माण झालेली आहे। याच्यातून मला वाटतं सर्वसामान्य माणसावर अन्याय होतोय। केंद्र सरकार याला जबाबदार आहे। यामध्ये जे पण कोणी असतील पाळमुळं खडून काढायचं काम चालू आहे। कालपासून आजपर्यंत तुम्ही बघितलं की विविध जिल्ह्यातले किंवा राज्यातल्या ज्या ज्या ठिकाणी असं काही दिसलेलं आहे त्यांना शोधून काढायचं काम चालू आहे। विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालंय ते होणार नाही यासाठी सरकार सुद्धा तितकीच कडक पावलं उचलतंय। मला वाटतं आपल्याला आणखीन थोडं थांबायला पाहिजे। माहिती नाही अजून किती लोक याच्यामध्ये निघतील आणि कुणालाही सोडलं जाणार नाही, ही मात्र महत्त्वाची भूमिका ही राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांची। त्यांनी याच्यावरती सविस्तर भाष्य सुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात आणखीन काय होतं ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। आरोप केलेत, पाहूयात। 9 पैकी 5 अपराधी हे महाराष्ट्राचे आहे। महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री झोपलेली आहे। त्यांना कळलं नाही काय की एवढे मोठे गोंधळ होत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री ॲरोगेंटली या सगळ्या गोष्टी माझ्याच ताब्यात राहायला पाहिजे याचा अट्टहास करतायत। त्यांनी एक तर मुख्यमंत्री व्हावं, नाही तर होम मिनिस्टर राहावं। ही एक जनतेची मागणी आहे। चिमुकल्यांवर अत्याचार होतोय, रोज दिन दहाडे त्या ठिकाणी मर्डरर्स होत आहेत आणि नीट परीक्षा 22-23 लाख लेकरांच्या आयुष्यासोबत तुम्ही खेळताय आणि जे जिहाद बोलतायत। आता ही पेपर फुटीमध्ये जिहाद नाही झालाय का?